तुम्हा सर्वांना माझा दंडवत प्रणाम. मी शुभांगी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनल शुभांगी समाधानमध्ये. तर हा व्हिडिओ बऱ्याच दिवसापासूनचा आहे आणि चला म्हटलं हा तुमच्यासोबत शेअर करूया. असं म्हणतात इथे नशिबात नसलेल्या गोष्टी पण मिळतात आणि हे आम्ही अनुभवलेलं आहे आणि हे बऱ्याच जणांनी अनुभवलेलं आहे. तर याची स्टोरी जी आहे ती खूप छान आणि इंटरेस्टिंग स्टोरी आहे आणि वाटलं नव्हतं की हे कधी पूर्ण होईल असं. आणि अचानक घडलेल्या गोष्टी नेहमी चांगल्याच होतात आणि त्या खूप सुंदर असतात. लेट पण थेट म्हणतात ना, त्या गोष्टीचं. तर 2025 मध्ये मे महिन्यामध्ये सरांची आणि माझी अमावास्येच्या दिवशी थोडीशी भांडण झाली. म्हणजे बऱ्यापैकी भांडण झाली आणि नेमकं इथे बंटी आलेली होती. तर तेव्हा मी जॉबला होते. तर भांडण अशी झाली, की मी जॉबलाच गेले नाही. म्हटलं मला यायचं नाहीये. तुम्ही जा, नाहीतर काही पण करा, मी येणारच नाही. तर घरी बसली मी 9 वाजेपासून ते 11 वाजेपर्यंत विचार करत बसली आणि मला रडायला पण येत होतं, की भांडण झाली, असं झालं, तसं झालं. म्हटलं आता काय करावं? अचानक डोक्यात विचार आला आणि बंटी बोलली, "आपण शिमग्याला जायचं का?" तर काहीच मनात विचार न करता खूप दिवसांपासून ऐकलं होतं, की शिमग्याला जावं आणि तिथे खूप छान आहे. तिथे दत्त मंदिर आहे. तिथे सगळ्या इच्छा पूर्ण होतात. इच्छाच नाही, याच्या आधी पण आम्हाला म्हणजे जायचं होतं. असं नाही, की स्पेशली काही मागायला जायचं होतं, पण जायचं होतं. पण मला दर महिन्याला मम्मी किंवा कोणीतरी बोलत होतं, की "तू तिथं जा." परत इथे एक महानुभाव पंथ मावशी आहेत आमच्या घराजवळ, तर त्या पण मला बोलल्या होत्या, की "तू एक तर पांचाळेश्वरला जा किंवा शिंगव्याला जा. पण तिथे तू गेली ना, तर तुझी इच्छा पूर्ण होईल." असं ते मला भरपूर वेळा बोलले होते. पण तिथे जाण्याचा योग काही येतच नव्हता. तर बंटीला म्हटलं, "चल उठ पटकन आणि तयारी कर." आम्ही तयारी केली आणि लगेच आम्ही नाशिक रोडला गेलो. नाशिक रोडवरून माझ्या मैत्रिणीला व्हिडिओ कॉल केला, कारण ती मनमाडजवळ तिचं गाव आहे, तर ते तिथं राहते. तर ते नेहमी ट्रेननी प्रवास करायचे. तर मग तिला व्हिडिओ कॉल केला. तिला सांगितलं कसं जायचं, काय जायचं. तिने मोबाईलवर ते ट्रेनचं ॲप ओपन केलं. व्हिडिओ कॉलमध्ये दाखवून आम्ही फायनली ट्रेनमध्ये बसलो. सॉरी. त्यानंतर आम्ही मनमाडमध्ये उतरलो. मनमाडमध्ये उतरून तिथून आम्ही रिक्षा केली आणि रिक्षाने आम्ही फायनली शिंगव्याला पोहोचलो. शिंगव्याला पोहोचल्यानंतर मंदिरात गेलो वरती. तिथे भरपूर साऱ्या पायऱ्या आहेत. मग मंदिरात गेलो आणि मंदिरात गेल्यानंतर आम्ही देवपूजा वगैरे केली, सगळं केलं आणि त्याच्यानंतर तिथे एक लेडीज आलेली होती, की तिच्या बाळाचा नवस पूर्ण झालेला होता आणि त्यांना सेकंड बाळ झालेलं होतं. तर ते त्यांचं नवसचं पूर्ण हे करत होते. त्यांनी जे आणलेलं होतं देवाला सुडा, विडा, अवसर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. मी त्यांना सहजच विचारलं, म्हटलं, "तुम्ही एवढं सगळं करताय, तुम्ही काही मागितलं होतं का? किंवा काही होतं का?" मग ते बोलले, की "हो, मी इथे नारळ बांधलेलं आणि गेल्या वर्षीच बांधलं होतं आणि मी 2 महिन्यात लगेच प्रेग्नन्सी होती मला आणि मग इथे मी आलेली आहे माझ्या बाळाला घेऊन." तर ते मला बोलले, की "तू पण कर." मग आम्ही तिथल्या पुजारींना विचारलं, की कसं करायचं काय? त्यांनी आम्हाला सांगितलं. तर बंटी तिथून परत खाली आली एवढ्या पायऱ्या उतरून. मी तिला नाही म्हणत होती, की "जाऊ दे, नको करू, आपण नेक्स्ट टाईम करू." पण ती म्हणे, "एवढ्या लांब आलेलो आहेत आपण, तर जाते मी." तर ती खाली गेली. तिथून तिने नारळ आणलं आणि ते आम्ही नारळ बांधलं. त्या नारळामध्ये चिठ्ठी लिहिली होती, की माझ्या कशाबद्दलचा नवस आहे, अशी चिठ्ठी लिहिली. तिथलं सगळं गोष्टी केल्या आणि नारळ बांधलं. तिथे फक्त बंटी आणि मीच होती. नारळ बांधून 2 दंडवत घातले आणि देवाला सांगितलं, की अशी-अशी माझी इच्छा आहे आणि तिथून आम्ही मग परत निघालो. परत निघालो तर तिथून आल्यानंतर मे महिन्यामध्ये हो, तिथून आल्यानंतरच मे महिन्यामध्येच मला प्रेग्नन्सी कन्सीव्ह झाली. त्या गोष्टीची आपण 8 वर्षांपासून वाट बघतोय आणि ती अशी अचानक होणं आणि त्या महिन्यामध्ये मी खूप अशी धावपळ केली होती. माझ्याकडे खूप सारे पाहुणे आलेले होते. आम्ही पाहुण्यांना घेऊन मी सप्तशृंगी गडावर गेली होती. त्यानंतर त्र्यंबकेश्वरला गेली होती. पंचवटीवर गेलो होतो. त्यांच्यासोबत खूप सारं फिरणं झालं होतं. आणि माझं एवढं क्रिटिकल असल्यावर सुद्धा ते खूप चांगल्या प्रकारे कन्सीव्ह झालं. त्यानंतर डॉक्टरांनी मला हेल्दी प्रेग्नन्सी सांगितली. तर त्याबद्दल मी म्हणजे मला खरंच वाटलं, की काही ना काहीतरी हे आहे असं. त्यानंतर मग माझे 9 महिने सुरळीत गेले आणि मी देवाला म्हटलेली होती, की मी माझ्या बाळाला घेऊन येईल, पुढच्या वर्षापर्यंत येईल आणि खरंच मला तिथे खूप रडायला आलं होतं. जेव्हा मी बाळाला घेऊन गेली तेव्हा पण मला रडायला आलं होतं आणि जेव्हा मी आधी नवस करायला गेली होती, तेव्हा पण मला खूप रडायला आलं होतं आणि खरंच तिथली इच्छा माझी पूर्ण झाली आणि खूप सारे एक्सपिरियन्स आहेत, खूप साऱ्या गोष्टी आहेत. आता तिथे भरपूर जण जातात, तर सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होतात. तुम्ही पण एकदा नक्की जा. तर मग आम्ही इकडे आल्यानंतर मी बाळाला 2 महिन्याचं इकडे घेऊन आली आणि त्यानंतर आम्ही एप्रिलच्या अमावास्येला तिथे गेलो.
देवाचा नवस पूर्ण करायसाठी आणि हा आमच्या बाळाचा पहिला नवस आहे आणि असे खूप सारे नवस आहेत जे की आम्हाला एक एक करून आता ते फेडायचे आहेत. भरपूर जणांनी नवस केलेले आहेत. अगदी शेजाऱ्या-पाजाऱ्यांनी, ओळखीच्यांनी, खूप जणांनी कुणी कुठे काय मानलेलं आहे ते आता आम्हाला सगळं सांगतात आणि हा आमच्या बाळाचा सर्वज्ञाचा पहिला नवस फेडायचं चालू होतं. तर खूप भारी वाटत होतं. आम्ही एप्रिल महिन्यात गेलो होतो आणि 1 महिना बाकी होता 1 वर्षाला तोपर्यंतच आमचं बाळ आमच्या हातात होतं आणि तुम्ही बघू शकता इथे आम्ही नारळ बांधलेलं होतं आणि नेमकं हे नारळ कधी कोणाला भेटत नाही शक्यतोवर, की आपलंच नारळ आपल्याला भेटेल असं. पण शोधल्यानंतर ते अचानक माऊला दिसलं, की शुभांगी पाटील म्हणून नाव होतं आणि ते नारळ भेटल्यानंतर आम्हाला खूप जास्त आनंद झाला आणि सरांनी ते नारळ काढलं. आम्ही ते देवापुढे ठेवलं आणि आमचा नवस पूर्ण केला. तिथे बघा शुभांगी पाटील नाव आहे आणि आमच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही बघूच शकता किती जास्त होता. तर अशा प्रकारे आमचा खूप छान नवस फिटलेला आहे आणि त्यानंतर पण मी देवाला म्हटले, की जसं मला जमेल तसं मी येईल असं. कारण जाणं भरपूर लांब येतं आणि छोट्या बाळाला घेऊन जाणं सारखं जमणार नाहीये. जसं जमलं तसं मी तिथे नेहमी जात राहील. असं नाही की ह्या गोष्टीसाठीच गेलो होतो असं. पण खरंच तुम्ही एकदा नक्की जा. मनमाडजवळ आहे. दत्ताचे शिंगवे म्हणून ओळखलं जातं. खूप छान मंदिर आहे. खूप प्रसन्न वाटतं. वरती थोडं टेकड्यावर आहे आणि तुम्ही नक्की तुमची जी काही अपेक्षा असेल, ज्या काही गोष्टी असतील, की तुम्हाला लाईफमध्ये हव्या असतील किंवा असं काहीही असेल, तर तुम्ही एकदा नक्की जा किंवा दर्शनासाठी तरी जा. खूप छान मंदिर आहे.